Okay, students, in last lecture we have seen two types of reagents, electrophilic reagents and nucleophilic reagents. Electron deficient species are called as electrophiles, electron loving, and nucleus loving species, those are electron rich, those are called as nucleophile. Then we have seen breaking of a covalent bond. Covalent bond can break into two different types. One is a homolytic cleavage, that is a symmetrical breaking of a covalent bond in which each atom keeps one electron from the shared pair to form free radicals. That reaction, that bond breaking is known as homolytic cleavage, homolytic fission, or symmetrical breaking of a covalent bond. And the another type is unsymmetrical breaking of a covalent bond. During unsymmetrical breaking of a covalent bond, one of the bonded atom keeps both electron from the shared pair and acquires negative charge, whereas other atom acquires partial charge. That means heterolytic cleavage, unsymmetrical breaking results in a formation of positively and negatively charged ions. आणि मग हे जे बॉन्ड ब्रेकिंगमुळे जे फॉर्म होत आहेत फ्री रॅडिकल्स, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स और निगेटिव्हली चार्ज आयन्स, दोज आर कॉल्ड ॲज रिॲक्शन इंटरमिजिएट्स. की रिॲक्टन्समधले बॉन्ड्स ब्रेक झाले की ज्या स्पीशीज फॉर्म होत आहेत, म्हणजे मगाशी आपण बघितलं इकडे लास्ट लेक्चरमध्ये की इकडे काय झालं, हेट्रोलिटिक क्लिवेज झालं. ह्या केसमध्ये ही जी केस आहे आमच्याकडे, याच्यामध्ये हेट्रोलिटिक क्लिवेज झालं ऑफ अ सी एक्स बॉन्ड. एक्सनी पेअर स्वतःकडे ठेवली, दॅट रिझल्ट्स इन अ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, कार्बोनियम आयन, अँड एक्स मायनस हलाइड आयन. इकडे अपोजिट झालं की बिटवीन सी अँड वाय कार्बननी इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ठेवली, कार्बन ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज, दिस वन इज अ कार्बन आयन. तर हे जे आत्ता आम्हाला दिसतंय कार्बोनियम आयन, कार्बोकॅटायन, कार्बन आयन, दीज आर रिॲक्शन इंटरमिजिएट्स. किंवा ज्यावेळेस आपल्याकडे झालं सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग ह्या केसमध्ये की सी एच बॉन्ड हे सिमेट्रिकली ब्रेक झाला इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर, और आपण म्हणूयात की युव्ही लाईट, हा सी एच बॉन्ड आहे होमोलिटिकली ब्रेक झाला की एक इलेक्ट्रॉन कार्बनने ठेवून दिला, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनने ठेवून दिला. इट रिझल्ट्स इन अ फॉर्मेशन ऑफ कार्बन फ्री रॅडिकल. तर हे जे फॉर्म झालं कार्बन फ्री रॅडिकल, देन कार्बोकॅटायन और कार्बॅनायन, दीज आर नोन ॲज रिॲक्शन इंटरमिजिएट्स. मग यांच्याबद्दल थोडीशी जनरिक इन्फॉर्मेशन गोळा करूयात, नंतर आपण मग यांच्या स्टॅबिलिटी वगैरे जे काही प्रकार आहेत त्याच्याविषयी आपण नंतर बोलणार आहे पुढे. आत्ता जस्ट आपण बघणार आहे जनरिक इन्फॉर्मेशन की बाबा हे जे कार्बोकॅटायन्स आहेत, कार्बॅनायन्स आहेत, कार्बन फ्री रॅडिकल्स आहेत, ह्यांचं हायब्रिडायझेशन काय, शेप काय, यांच्या आउटर मोशनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन रिच आहेत, हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, दॅट सॉर्ट ऑफ इन्फॉर्मेशन. तर सगळ्यात पहिलं आपल्याकडे काय, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन कसा बनतो मगाशी बघितलंच आपण जस्ट, किंवा इकडे आपण शॉर्टमध्ये दाखवूयात की सपोज आपल्याकडे एक सी एक्स बॉन्ड आहे, आपण म्हणूयात इकडे एक बॉन्ड आहे एच सी एच एच, आणि इकडे आपण म्हणूयात की बॉन्ड आहे कोणाबरोबर तरी, आपण पकडूयात ब्रोमीन आहे. चलो आपण पकडूयात की ब्रोमीन आहे. आणि मग आता झालं काय, याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग झालं, हे जे आहे याच्यामध्ये झालं बॉन्ड ब्रेकिंग. आणि बॉन्ड ब्रेकिंग जे झालंय ते अनसिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग झालंय की सीबीआर बॉन्ड ब्रेक होणार आहे अँड बोथ द इलेक्ट्रॉन्स आर नाव केप्ड बाय ब्रोमीन. तर आपल्याकडे काय फॉर्म होणार आहे इकडे आता की कार्बनचा हा एक इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, थर्ड इलेक्ट्रॉन, फोर्थ इलेक्ट्रॉन, हे कार्बनचे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन्स. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 2,4, ते त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे काही चार्ज नव्हता. आणि हायड्रोजनचा 1, हायड्रोजनचा 1, हायड्रोजनचा 1, आणि हा ब्रोमीनचा 1, हे मिळून ऑक्टेट कंप्लीट होतं कार्बनचं. आत्ता 1 2 3 4 5 6 7 8 कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट होतं. कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन्स होते, स्वतःचे काही चार्ज नव्हता. आता ब्रोमीननी पेअर स्वतःकडे खेचली, त्याच्यामुळे कार्बन आहे, कार्बनचा इलेक्ट्रॉन निघून गेला, आणि कार्बनचा इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे आता कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. आता काय झालं बघ, एच सी एच एच, कार्बनवरती डेव्हलप झाला पॉझिटिव्ह चार्ज, प्लस इलेक्ट्रॉन पेअर आहे ती ब्रोमीन घेऊन गेला आणि ब्रोमीनवरती काय आला, निगेटिव्ह चार्ज. सो दिस हेट्रोलिटिक क्लिवेज in which the electron pair is shifted away from the carbon. Now that carbon acquires positive charge and this positively charged carbon is known as carbocation. तर इकडे आम्ही तेच म्हणतो बघ, इकडे आता बघ काय म्हणलं आम्ही कार्बोकॅटायन मध्ये, a carbon intermediate which contains 3 bond pairs and a positive charge. Carbon intermediate which contains 1 2 3, which contains 3 bond pair and positive charge.
A carbon intermediate which contains 3 bond pair and positive charge is called as carbocation. त्याला आपण काय म्हणतो? Carbocation, or it is also known as carbonium ion. Carbocation is also known as carbonium ion. आता हा जो कार्बोकॅटायन आहे आपल्याकडे, याच्यामध्ये बघ आता पुढे काय म्हणतो आपण की याच्यामध्ये टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? व्हॅलन्स, इनर नाही, व्हॅलन्स. हे बघ, कार्बन आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो 6, तेव्हा त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं? 1s2, 2s2, 2p2. त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. हे बघ, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि 2p मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. आणि कार्बनला 4 बॉन्ड बनवायचे म्हणून एक पेअर इकडे शिफ्ट होते आणि मग हा 2s मध्ये एक पेअर आणि हे 2p मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे टोटल अनपेड इलेक्ट्रॉन्स किती झाले? 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स कार्बनकडे, म्हणून कार्बनने इकडे किती बॉन्ड फॉर्म केले? 4 बॉन्ड्स. कार्बनने किती बॉन्ड फॉर्म केले? 4 बॉन्ड्स. आता होतंय काय बघ, हे जे 4 बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये काय की हायड्रोजन 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 आणि ब्रोमिन त्यांचा एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतो कोणाबरोबर? कार्बन बरोबर. तर बाळा, हा एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हा एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हा एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आणि हा एक ब्रोमिनचा इलेक्ट्रॉन. आणि ही जी ऑर्बिटल्स आहेत त्यांचं हायब्रिडायझेशन कुठलं झालेलं असतं? sp3. म्हणून हा जो मॉलिक्यूल आहे हा टेट्राहेड्रल मॉलिक्यूल असतो की CH, CBr, H आणि अजून एक कोण अटॅच ह्याला? H. आणि आता याच्यामधला CBr बॉन्ड आहे तो तुटून गेला. CBr बॉन्ड तुटून गेला म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन्स गेले बघ. मग आता कार्बनच्या आउटर मोशनमध्ये इलेक्ट्रॉन किती राहिले? 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन राहिले. आणि 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तसेच आहेत, पण हे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत, आउटर नाही. सगळे इलेक्ट्रॉन्स पकडले तर आत्ता त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स सगळे मिळून. टोटल इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन, टोटल इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन इन कार्बोकॅटायन 8 आहेत. पण आपण टोटलमध्ये इंटरेस्टेड नाही, आपण व्हॅलन्समध्ये इंटरेस्टेड आहे की व्हॅलन्स किती आहेत? 1 2 3 4 5 6. आणि इकडे आम्हाला दिसत आहेत रे आत्ता की कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5 6. कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणून इकडे आम्ही म्हणलंय बघ की कार्बोकॅटायन जो आहे दे हॅव ओनली 6 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल. त्याच्याकडे फक्त 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. अँड बिकॉज ऑफ दिस कार्बोकॅटायन्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. कार्बोकॅटायनचं ऑक्टेटच कम्प्लीट नाहीये बाळा. याच्याकडे फक्त किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स. आणि फक्त 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, ऑक्टेट कम्प्लीट नाहीये. तर ह्याला आम्ही काय म्हणतो? इट इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. त्याला म्हणतो इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आणि जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत ते कधी पण रिॲक्शनमधून कुणाकडून तरी काय ऍक्सेप्ट करतात? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि स्पीशीज दोज ऍक्सेप्ट शेअर इन अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. स्पीशीज दोज ऍक्सेप्ट शेअर इन अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर नोन ॲज लुईस ऍसिड्स. आणि मग हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, हे कुणाकडून तरी इलेक्ट्रॉन पेअरचा शेअर ऍक्सेप्ट करणार आहेत. म्हणून कार्बोकॅटायन पण कोण आहेत? कार्बोकॅटायन्स आर लुईस ऍसिड. इथे लिहिलंच आहे बघ की दे हॅव ओनली 6 इलेक्ट्रॉन्स इन अ व्हॅलन्स शेल अँड ड्यू टू इनकम्प्लीट ऑक्टेट दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट अँड दॅट्स वाय दे कॅन ऍक्ट ॲज अ लुईस ऍसिड. दोज ऍक्सेप्ट्स पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, लुईस ऍसिड्स. आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोण असतं? इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रोफाइल्स. म्हणून आम्ही म्हणलंय बिईंग इलेक्ट्रॉन डिफिशियंट इट इज अन इलेक्ट्रोफाइल. कार्बोकॅटायन इज अन इलेक्ट्रोफाइल. एकदम महत्वाचं. कार्बोकॅटायन हॅज 6 इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट, इनरचे पकडले तर 8 बनतात, 1s2 त्यातले. पण आपण व्हॅलन्समध्ये इंटरेस्टेड आहे की व्हॅलन्स शेलमध्ये ऑक्टेट कम्प्लीट पाहिजे. कार्बोकॅटायनचं तसं नाहीये. बरं, पुढे जाऊयात. मोस्ट ऑफ द कार्बोकॅटायन्स आर शॉर्ट लिव्ड अँड हायली रिॲक्टिव्ह. ह्यांचं ऑक्टेटच कम्प्लीट नाहीये, यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. डेफिनेटली दीज आर हायली रिॲक्टिव्ह शॉर्ट लिव्ड इंटरमिजिएट्स. दे ऑकर ॲज अन इंटरमिजिएट इन सम ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. ओके, नो प्रॉब्लेम. कधी कधी बनतात, हे आपण पुढे रिॲक्शन्समध्ये बघणारच आहे. आत्ता इथे काही घ्यायला नको की द रिॲक्शन्स इन विच कार्बोकॅटायन इज फॉर्म. ते हळूहळू ऑर्गॅनिकमध्ये कव्हर होईल आपलं. तर पुढे जाऊयात. कार्बोकॅटायन इज sp2 हायब्रिडाइज्ड. हायब्रिडायझेशन काढायचं जर झालं कार्बोकॅटायनमध्ये तर आमच्याकडे एक फंडा आहे रे की स्टेरिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस लोन पेअर. मग आमच्याकडे सिग्मा बॉन्ड्स किती येतात? 3 आणि लोन पेअर 0. नंबर आला 3 तर डेफिनेटली हायब्रिडायझेशन काय असेल? sp2. हायब्रिडायझेशन काय असणार आहे? sp2. तर हे फार महत्वाचं आहे बाळा की कार्बोकॅटायन इज sp2 हायब्रिडाइज्ड. इट हॅज sp2 हायब्रिडायझेशन. आणि जर sp2 हायब्रिडायझेशन आहे तर कार्बोकॅटायनकडे एक काय शिल्लक राहिलं? वॅकंट p ऑर्बिटल. इकडे दिसतच आहे बघ. sp2 म्हणला मी की sp2 ऑर्बिटल्स एकमेकांवरती काय असतात? अराउंड 120 डिग्री बॉन्ड अँगल.
sp2 hybrid orbitals. These hybrid orbitals are at 120 डिग्री अपार्ट फ्रॉम इच अदर. आणि सगळी ऑर्बिटल्स कशामध्ये असतात? एकाच प्लेनमध्ये. आणि एकाच प्लेनमध्ये असल्यामुळे आम्ही ह्याला काय म्हणतो? ट्रायंग्युलर प्लेनर. ह्याला आपण काय म्हणतो? ट्रायंग्युलर प्लेनर. आणि म्हणून इकडे कुठेतरी म्हणलंच असेल, मी नाही म्हणलं. कार्बोकॅटायन इज अ ट्रायंग्युलर प्लेनर. कार्बोकॅटायनचा जो शेप आहे इट इज प्लेनर ट्रायंग्युलर. हे काय? कार्बोकॅटायन इज प्लेनर ट्रायंग्युलर. इट शेप इज प्लेनर ट्रायंग्युलर. का? ते सगळे जे बॉन्ड्स आहेत ते एकाच प्लेनमध्ये, ते तिन्ही बॉन्ड, कार्बन, देन एच at 120 degree, another H at 120 degree, another H. Carbon and these three hydrogens are in a same plane. These are sp2 hybrid orbitals. Those formed sigma bonds. And now carbon has one vacant p orbital. Carbon has one vacant p orbital. का रे बाळा? तर कार्बनचं काय सिच्युएशन होती? कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, कार्बनची सिच्युएशन अशी होती 1s2 2s2 2p2. 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि 2p मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. पण आता कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर एक इलेक्ट्रॉन गेलाय. पकडू आपण, एक इलेक्ट्रॉन गेला. तर आता हायब्रिडायझेशन कुठलं होणार? sp2. आणि sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स ही 3, त्याच्यामध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन्स आणि एक काय शिल्लक राहिलं? हे अनहायब्रिडाइज 2pz. हे काय शिल्लक राहिलं? वॅकंट 2pz ऑर्बिटल. आणि याच्यामध्ये हायड्रोजन पेअर शेअर करणार, हायड्रोजन पेअर शेअर करणार, हायड्रोजन पेअर शेअर करणार. तर इकडे एक CH बॉन्ड, इकडे एक CH बॉन्ड, इकडे एक CH बॉन्ड. दीज बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड्स. 120 डिग्री बॉन्ड अँगल, प्लेनर ट्रायंग्युलर. आणि एक काय शिल्लक राहिलं? वॅकंट ऑर्बिटल. तर बाळा मग आम्हाला काय कळतं याच्यामध्ये? की कार्बोकॅटायन आहे, कार्बोकॅटायन हॅज अ वॅकंट पी ऑर्बिटल. इकडे दिसतंच आहे, अँड वॅकंट पी ऑर्बिटल. की कार्बोकॅटायन आहे तो काय? sp2 हायब्रिडाइज आहे. sp2 हायब्रिडाइज सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की इट इज sp2 हायब्रिडाइज. इट इज प्लेनर ट्रायंग्युलर. आणि वन अनहायब्रिडाइज ऑर्बिटल विच रिमेन्स परपॅन्डिक्युलर टू द प्लेनर ट्रायंग्युलर ऑर्बिटल्स. तर ही जी प्लेनर ट्रायंग्युलर ऑर्बिटल्स आहेत आत्ता, त्यांना परपॅन्डिक्युलर हे 2pz ऑर्बिटल आहे. हे तिन्ही बॉन्ड्स एकाच प्लेनमध्ये असतील. आणि जे हायब्रिड ऑर्बिट आहे, अनहायब्रिडाइज ऑर्बिटल आहे, त्या कार्बनमधून पास होणार आहे. आत्ता आपल्या स्क्रीनला ते काय असेल? परपॅन्डिक्युलर, अशा टाईपमध्ये. मग ते फक्त आपण असं दाखवतात, आपण काही परपॅन्डिक्युलर काढू शकत नाही इकडे. हे काय? वॅकंट पी ऑर्बिटल. ओके. कार्बोकॅटायन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज कार्बोनियम आयन्स. कार्बोनियम आयन्स थोडेसे वेगळ्या टाईपमध्ये पण असू शकतात. फक्त काय की लक्षात ठेव की कार्बोनियम आयन्स, तर कधी कधी आपण कार्बोकॅटायनला कार्बोनियम आयन्स म्हणतो. रियालिटीमध्ये कार्बोनियम आयन्सचा थोडासा एक वेगळा प्रकार असतो. असू देत, कार्बोकॅटायन, आपल्याला तिकडे नाही जायचं. ते कार्बोकॅटायनचं डिटेल मिळालं. आणि कार्बोकॅटायन कशामुळे फॉर्म झाले? ड्यू टू हेट्रोलिटिक फिशन, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. दे हॅव 6 इलेक्ट्रॉन्स इन अ व्हॅलन्स शेल बीइंग इनकम्प्लीट ऑक्टेट. दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रोफाइल्स, अँड इलेक्ट्रोफाइल्स आर लुईस ॲसिड्स. ओके, चलो. आता काय की अनसिमेट्रिकल ब्रेकिंगमध्ये सपोज कार्बननीच जर पेअर स्वतःकडे घेतली तर मग काय होणार? अनसिमेट्रिकल ब्रेकिंग करणार आहे कोव्हॅलंट बॉन्डचा आपण. अँड नाव इन दिस केस इकडे एक बॉन्ड आहे मुळात, इकडे एक बॉन्ड आहे, आणि इकडे कुणाबरोबर तरी बॉन्ड आहे. काय पकडूयात आपण? ठीक आहे, एखादा कुठला तरी ॲटम काही पण घेऊयात आपण. एक रँडम ॲटम घेऊयात, एक्स. हॅलोजन नाही, हा रँडम ॲटम आहे एक्स, कुणी असू देत. आणि आता काय झालं याच्यामध्ये? आता बाळा याच्यामध्ये हेट्रोलिटिक क्लिवेज झालं आणि कार्बननीच दोन्ही इलेक्ट्रॉन ठेवले. हा ॲरो सांगतोय. बोथ दीज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द CX बॉन्ड पेअर बिलॉंग्स टू कार्बन नाव आफ्टर ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. तर हा ज्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होईल त्यास आपल्याकडे काय फॉर्म होईल? आता हा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला. Breaking of this covalent bond results in a formation of H, C, H, H. आणि याच्याकडे काय शिल्लक राहिली? पेअर. आणि याच्यावरती चार्ज काय आलता? मायनस. आणि प्लस एक्स. एक्सचा एक इलेक्ट्रॉन कार्बननी पळवला म्हणून एक्स वरती चार्ज काय आला? पॉझिटिव्ह. झालं काय बाळा की या एक इलेक्ट्रॉन कार्बनचा, एक एक्सचा, हे दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बननी घेतले तर कार्बनवरती एक एक्स्ट्रा चार्ज आला. का? तर कार्बन काय असतो? 6 2,4. स्वतःकडे 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आता इकडे बघ, 1 2
3 4 5 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे म्हणून चार्ज काय -1 आणि याचा एक इलेक्ट्रॉन गेला म्हणून याच्यावरती चार्ज काय +1. आता हे जे फॉर्म झालंय इट इज नोन ॲज अ कार्ब ॲनायन, निगेटिव्हली चार्ज आयन, सो इट नोन ॲज कार्ब ॲनायन. ह्याला काय म्हणणार आहे पण कार्ब ॲनायन. ते इथे म्हणलंय बघ, a carbon intermediate which contains 3 bond pairs and negative charge on it is called as carb anion. Carb anion is a negatively charged. आणि आता हा निगेटिव्हली चार्ज आहे तर निगेटिव्हली चार्ज त्यांना आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन रिच. निगेटिव्हली चार्ज आहे त्यांना मी म्हणतो इलेक्ट्रॉन रिच. आणि निगेटिव्ह चार्ज येतोच कुणामुळे ड्यू टू एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आणि ती काय फॉर्म करते पेअर. तर याच्याकडे काय लोन पेअर. तर ज्याच्याकडे लोन पेअर असते त्याला मी इलेक्ट्रॉन रिच म्हणतोच आणि ज्याच्याकडे लोन पेअर असते तो कोण आहे इट इज नोन ॲज न्यूक्लिओफाईल. इट इज नोन ॲज न्यूक्लिओफाईल. आणि कार्बनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघ 1 2 3 4 5 6 7 and 8. तर कार्ब ॲनायनचं ऑक्टेट कम्प्लीट आहे आणि 1s मधले इलेक्ट्रॉन पकडले तर टोटल त्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स असतात. इनर इलेक्ट्रॉन्स पकडले तर फक्त आउटर मोस्ट शेलमध्ये किती असतात 8. ते इथं लिहिलंय बघ, ते फार महत्वाचं. कार्ब ॲनायन हॅज 8 इलेक्ट्रॉन्स दॅट इज कम्प्लीट ऑक्टेट इन इट्स आउटरमोस्ट शेल अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर इट इज कन्सिडर्ड ॲज इलेक्ट्रॉन रिच अँड कॅन ॲक्ट ॲज लुईस बेस. हे इलेक्ट्रॉन रिच आहे आणि इलेक्ट्रॉन रिच काय करतात लोन पेअर शेअर करतात आणि जे लोन पेअर दुसऱ्याबरोबर शेअर करतात दोज आर नोन ॲज लुईस बेसिस. लुईस ॲसिड म्हणजे कोण इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. लुईस बेस म्हणजे कोण इलेक्ट्रॉन पेअर डोनर. पेअर डोनर म्हणजे देऊनच नाही टाकायची शेअर करायची आणि इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करायची म्हणजे शेअर ॲक्सेप्ट करायचा लुईस ॲसिड. आणि मग हे इलेक्ट्रॉन रिच जर आहेत तर ह्यांनाच आपण काय म्हणणार आहे न्यूक्लिओफाईल. कार्ब ॲनायन इज अ न्यूक्लिओफाईल. कार्ब ॲनायन इज अ न्यूक्लिओफाईल. आणि आता कार्ब ॲनायन मध्ये काय असतंय बघ, हा एक सिग्मा बॉन्ड, हा एक सिग्मा बॉन्ड, हा एक सिग्मा बॉन्ड आणि ही आपली कोण लोन पेअर. तर बाळा स्टेरिक नंबर त्याच्यामध्ये काय होतं 3 बॉन्ड पेअर्स 1 लोन पेअर, नंबर आला 4 तर हायब्रिडायझेशन काय येतं त्याचं sp3. तर हा जो आपल्याकडे कार्ब ॲनायन आहे इट इज sp3 हायब्रिडाइज. असं गरजेचं नाही की कार्ब ॲनायन नेहमी sp3 हायब्रिडाइजच असेल. इट डिपेंड्स की कार्बनचं आधीचं हायब्रिडायझेशन काय होतं, कुठे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे का. तुम्ही म्हणणार कॉन्ज्युगेशन म्हणजे काय कळेलच, सबसिक्वेंट लेक्चर जे येणार आहे त्याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन म्हणजे काय कळेल. आणि कॉन्ज्युगेशनमध्ये कार्बन असेल आणि जर कार्ब ॲनायन असेल कॉन्ज्युगेशनमध्ये तर हायब्रिडायझेशन वेगळं असतं, मग sp3 नसतं. म्हणून काय काही फिक्स नाही. जसं कार्बोकॅटायनचं फिक्स आहे की कार्बोकॅटायन इज sp2 हायब्रिडाइज, तसं कार्ब ॲनायनचं काही फिक्स नाही. आणि कार्ब ॲनायनमध्ये बघ हा आधीच कार्बन sp3 हायब्रिडाइज होता रे. सपोज आपल्याकडे अशा टाईपमध्ये एक कार्बन असतं इथिनचं, हे बघ आपल्याकडे जर हा कार्बन असता, आता काय केलं असतं आपण की समजा हा H पेअर घेऊन हा H निघून गेला आणि पेअर कार्बननी घेतली. सॉरी परत एकदा ड्रॉ करतो. HCH डबल बॉन्ड CH. आता कार्बनचं हायब्रिडायझेशन काय sp2 दिसतंच आहे. 3 बॉन्ड पेअर्स लोन पेअर 0 sp2 हायब्रिडाइज. इथिनमध्ये आपल्याला माहिती आहे केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण स्टडी केलंय कार्बन इज sp2 हायब्रिडाइज. आता आपण म्हणत हा CH बॉन्ड तुटला, कार्बननी पेअर घेतली आणि हायड्रोजन आहे तो एकटा निघून गेला, कुठेतरी एकटा निघून गेला. तर आपल्याकडे काय फॉर्म झालं बघ HCH डबल बॉन्ड कार्बन. कार्बनला एक कोण अटॅच आहे H आणि कार्बनकडे काय शिल्लक राहिली पेअर, याच्यावरती चार्ज काय आला -. आता बघ कार्बनचा सिग्मा बॉन्ड लोन पेअर तर नंबर आला 3. आता हा जो कार्ब ॲनायन आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय sp2. आता याचं हायब्रिडायझेशन sp2. सपोज तुझ्याकडे ॲसिटिलीन होता म्हणजे इथाईन, हा ॲसिटिलीन, याच्यामध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं sp. केमिकल बॉन्डिंग बघून घे, रोज सांगतोय कारण ते जर आलं नाही तर काहीच येणार नाही ऑर्गॅनिक. sp हायब्रिडाइज आहे कार्बन. आणि आता सपोज ही बॉन्ड पेअर कार्बननीच ठेवली, हा बॉन्ड तुटला, H निघून गेला ॲज H+. तर काय झालं बघ HC ट्रिपल बॉन्ड C आणि याच्यावरती चार्ज काय आला -. आता हा पण कार्ब ॲनायन आहे बाळा आणि H+ निघून गेला. मग ह्या कार्ब ॲनायनमध्ये हायब्रिडायझेशन काय बघ, इकडे एक सिग्मा बॉन्ड आहे कार्बनचा आणि कार्बनची लोन पेअर, स्टेरिक नंबर आला 2 तर हायब्रिडायझेशन काय आलं sp. म्हणजे कार्ब ॲनायन sp3 हायब्रिडाइज पण आहे, sp2 हायब्रिडाइज पण आहे, sp हायब्रिडाइज पण आहे, डिपेंड्स. पण टेक्स्टबुकमध्ये कधी कधी अति करतात, अति की आपल्याला MCQ विचारतात की कार्ब ॲनायनचं हायब्रिडायझेशन काय. ते क्लासिक कार्ब ॲनायन आहेत, क्लासिक कार्बोकॅटायन्स आहेत. की क्लासिक कार्बोकॅटायन म्हणजे काय, मिथेन घ्यायचा आपण आणि त्याचा कार्बोकॅटायन बनवायचा असं.
की हा इकडे नाहीची पेअर पेअर घेऊन गेला पॉझिटिव्ह चार्ज, मग ह्याला काय म्हणणार आता sp2 हायब्रिडाइज. आता कसा होता हा टाईपचा कंपाऊंड एक, आणि मग कार्बननी पेअर ठेवून टाकायची, ह्याला काढून टाकायचं, मग काय म्हणायचं sp3 हायब्रिडाइज. तर इथे लक्षात ठेव की कार्ब एनाइन इज sp3 हायब्रिडाइज हॅव्हिंग पिरामिडल शेप सिमिलर टू NH3. NH3 मध्ये आपल्याकडे काय होतं, नायट्रोजनकडे लोन पेअर, केमिकल बॉन्डिंग बघून घे लवकर, सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड, आणि एक काय लोन पेअर, नंबर काय आला 4. टेट्राहेड्रल पाहिजे होता पण एक काय लोन पेअर म्हणून शेप काय असतो पिरामिडल, शेप बनतो पिरामिडल. आणि जे हायब्रिड ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये एक काय शिल्लक राहिली पेअर, लोन पेअर, आणि हा लोन पेअर दुसऱ्याबरोबर शेअर करू शकतो. आणि हे फिक्स नसतं याचं हायब्रिडायझेशन sp3 म्हणून, अजिबात नाही. वेन कॉन्जुगेटेड इट इज sp2 और sp हायब्रिडाइज डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. की कार्ब एनायन जर कॉन्जुगेशन मध्ये असेल, म्हणजे अशा टाईपची सिच्युएशन आहे, तुला जस्ट सांगतो मी, तुला कळणार नाही आत्ताच, मी सांगच तोपर्यंत सगळं, तरी पण एक लक्षात ठेव की आता एक अशा टाईपची सिच्युएशन आहे बघ, कार्बन 4 पेक्षा जास्त बॉन्ड कधी बनवत नाही, हे बघ. आणि आता इथला जो बॉन्ड आहे तो तुटला आणि इथं आला निगेटिव्ह चार्ज, तर ह्या केसमध्ये हा कार्ब एनायन sp3 नसतो. ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच, ह्याला म्हणतात कॉन्जुगेटेड सिस्टीम. ह्या केसमध्ये हा जो कार्बन आहे इथला हा sp2 हायब्रिडाइज असतो. कसा तो नंतर दाखवेल, आत्ता ओके. तर आत्ता फक्त लक्षात ठेव की इन जनरल कार्बोकेटाइन इज sp3 हायब्रिडाइज हॅज अ pyramidal shape, it is electron rich, has a lone pair, so it can act as a nucleophile, and those who shares electron pair are Lewis base. ता लुईस बेस. ओके, हे झालं कार्ब एनायन्स. आता बघा कार्बन फ्री रॅडिकल, हे तर आम्हाला माहिती आहे की कार्बन फ्री रॅडिकल कधी फॉर्म होणार आहे, वेन देर इज अ होमोलिटिक क्लिवेज ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. की आपल्याकडे मिथेन आणि याचं खतरनाक हिटिंग केलं आपण, किंवा ह्याला घेतला आपण इन प्रेझेन्स ऑफ एच न्यू युव्ही लाईट, इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट. आता लाईट मध्ये काय असतं, फोटॉन. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये बघितलं ना आपण की लाईट इज अ काय, लाईट इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. आणि मग लाईट जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन मध्ये काही एनर्जी स्टोअर असते, आणि ती जी एनर्जी स्टोअर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन मध्ये त्याला आपण काय म्हणतो, फोटॉन एनर्जी, फोटॉन पॅकेट ऑफ एनर्जी एच न्यू. की प्रत्येक फोटॉनमध्ये एनर्जी किती असते, एच इंटू न्यू. न्यू इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ रॅडिएशन. बघून घ्या ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर मला आता ह्या केसमध्ये काय होतंय आमच्याकडे की हा जो बॉन्ड आहे, एक इलेक्ट्रॉन कार्बनचा, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, असं नाही दाखवलं तरी चालतं, तुझ्यासाठी मी दाखवतो. तर आता होमोलिटिक क्लिवेज म्हणजे एक इलेक्ट्रॉन ठेवला हायड्रोजननी आणि एक इलेक्ट्रॉन ठेवला कार्बननी, त्याला आपण म्हणतो होमोलिटिक क्लिवेज. आणि होमोलिटिक क्लिवेजमुळे काय फॉर्म झाला आपल्याकडे आता, एच सी एच एच, कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन प्लस आणि हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन. आता हे जे फॉर्म झालंय स्पीशीज विच हॅज ऑड इलेक्ट्रॉन म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन इज नोन ॲज फ्री रॅडिकल. तर हा कार्बन फ्री रॅडिकल. अ कार्बन इंटरमिजिएट विच कंटेन्स 3 बॉन्ड पेअर अँड 1 अनपेड इलेक्ट्रॉन, 3 bond pair and 1 unpaired electron is called as carbon free radical. तर त्याला मी काय म्हणतोय, कार्बन फ्री रॅडिकल. इट इज न्यूट्रल स्पीशीज विथ ऑड इलेक्ट्रॉन. न्यूट्रल आहे का, तर कार्बनकडे काय आम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,4, 1 2 3 4, स्वतःचे इलेक्ट्रॉन्स तर आहेतच. तर कार्बोकॅटायन जो आमच्याकडे आहे इट इज न्यूट्रल स्पीशीज विथ ऑड इलेक्ट्रॉन, आणि ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतो एक सिंगल, इथे दिसतंय बघ. बाकीचे तर 3 इलेक्ट्रॉन होते ते पेरिंग मध्ये गेले कार्बनचे हायड्रोजन बरोबर, आणि एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला अनपेड. ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे त्याला मी म्हणतो पॅरामॅग्नेटिक. आणि त्याची डायपोल मुवमेंट कशी, मॅग्नेटिक मुवमेंट कशी काढतो, म्यू इज इक्वल टू एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 2 वेअर एन इज अनपेड इलेक्ट्रॉन, एन आला 1, तर म्यूची व्हॅल्यू किती येते 1.7 बोर मॅग्नेटन. म्हणजे हा काय पॅरामॅग्नेटिक नेचरचा आहे. कार्बन फ्री रॅडिकल इज paramagnetic in nature due to presence of odd electron or unpaired electron, due to unpaired electron. odd electron पेक्षा तू काय लिही, unpaired electron. आता आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघ कार्बनच्या, 1 2 3 4 5 6 7.
आउटर मोस्ट शेलमध्ये याचे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्टेट कंप्लीट नाही. ऑक्टेट कंप्लीट नाही तर हा पण कोण आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट सिमिलर टू कार्बोकॅटायन. फक्त कार्बोकॅटायन मध्ये ऑर्बिटल एम्प्टी होतं. याच्यामध्ये आता 1 इलेक्ट्रॉन आहे. याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे अनपेड. त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये फक्त 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इनरमध्ये काय असतं? 1s2 1s2 प्लस 7 टोटल 9 इलेक्ट्रॉन्स असतात कार्बनकडे. पण आउटर मोस्ट शेलमध्ये किती? 7च. इनकम्प्लीट ऑक्टेट. एक्सक्यूज. इनकम्प्लीट ऑक्टेट आहे म्हणून बाळा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. इट हॅज 7 electrons, incomplete octet in its outermost shell and hence it acts as a electron deficient species. हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत आणि ह्यांचं पण हायब्रिडायझेशन काय असतं? sp2 हायब्रिडाइज. कार्बन फ्री रॅडिकल इज sp2 हायब्रिडाइज सिमिलर टू कार्बोकॅटायन. प्लेनर ट्रायंग्युलर. इट ऑल्सो हॅज प्लेनर ट्रायंग्युलर शेप. पुढे काय म्हणलंय बघ. any reaction if it is carried out in presence of sunlight, peroxide or high temperature, it generally proceeds via free radical intermediate. म्हणजे इथं जसं आम्ही घेतलंय तसं आता की लाईटच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन केली तर जे बॉन्ड्स आहेत ते होमोलिटिकली ब्रेक होतात. एनर्जी असते फोटॉनमध्ये. दॅट एनर्जी ऑफ अ फोटॉन इज सफिशियंट टू ब्रेक द बॉन्ड्स होमोलिटिकली. ते कार्बन फ्री रॅडिकलचं काय आलं बघ. सेम sp2 हायब्रिडाइज. HCH आणि H हे सगळे एकाच प्लेनमध्ये. प्लेनर ट्रायंग्युलर. आणि जे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये एक ऑड इलेक्ट्रॉन. अनहायब्रिडाइज p ऑर्बिटलमध्ये एक ऑड इलेक्ट्रॉन अनपेड इलेक्ट्रॉन. त्याला आपण म्हणतो कार्बन फ्री रॅडिकल विच इज sp2 हायब्रिडाइज्ड. आता बाळा हे तिघांचं कंपॅरिझन आहे. हे तिघांचं कंपॅरिझन आहे आपल्याकडे. कुणाचं? कार्बोकॅटायन, कार्बेनायन अँड कार्बन फ्री रॅडिकल. एकदम शॉर्टमध्ये आम्हाला माहितीच आहे. इट इज पॉझिटिव्हली चार्ज. कार्बेनायन इज निगेटिव्हली चार्ज. इट इज न्यूट्रल. कोण? कार्बन फ्री रॅडिकल. आता प्रत्येकाच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स? ते कार्बोकॅटायन आहे. इट हॅज 6 इलेक्ट्रॉन्स. कार्बेनायन 8 इलेक्ट्रॉन्स. कार्बन फ्री रॅडिकल 7 इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट शेल. आणि टोटल विचारले कार्बनच्या अराउंड टोटल इलेक्ट्रॉन्स किती? तर कार्बोकॅटायनमध्ये 8, कार्बेनायनमध्ये 10 आणि याच्यामध्ये 9. 1s मधले 2 पकडले तर टोटल ज्यावेळेस आपल्याला व्हॅलन्स म्हणतील, ज्यावेळेस आपल्याला आउटर मोस्ट म्हणतील त्यावेळेस किती? 6, 8, 7. त्यावेळेस आपण 1s मधले काउंट करत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला म्हणतील टोटल इलेक्ट्रॉन्स अराउंड कार्बन इन कार्बोकॅटायन 8, इन कार्बेनायन 10, इन कार्बन फ्री रॅडिकल 9. काय? टोटल इलेक्ट्रॉन्स अराउंड कार्बन. टोटल, नॉट व्हॅलन्स, नॉट आउटर मोस्ट, टोटल. ठीक आहे. आता कार्बोकॅटायन आहे sp2, कार्बेनायन आहे sp3, कार्बन फ्री रॅडिकल sp2. आणि sp2 म्हणलं तर शेप फिक्स असतो. प्लेनर ट्रायंग्युलर, प्लेनर ट्रायंग्युलर. आणि sp3 म्हणलं पिरामिडल. का? तर एक लोन पेअर आहे. पिरामिडल शेप, एक लोन पेअर. आणि मॅग्नेटिक नेचर किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी. कार्बोकॅटायनमध्ये काय? ऑक्टेट इनकम्प्लीट आहे तर हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. दिस कॅन ऍक्ट ॲज लुईस ॲसिड. इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करू शकतात. कार्ब एनायनकडे लोन पेअर आहे. दीज आर इलेक्ट्रॉन रिच, कॅन बिहेव ॲज लुईस बेस, न्यूक्लिओफाईल. आणि यांच्याकडे एक ऑड इलेक्ट्रॉन आहे. ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये फक्त 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे पण कोण आहेत? इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रोफाईल. हे असतात डायमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉन्स पेअर्ड. हे असतात डायमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉन्स पेअर्ड सगळे येतात. हे असतात पॅरामॅग्नेटिक. का? त्याच्याकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे सध्या. ओके, ठीक. आता पुढे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. एकदम जबरदस्त महत्वाचा टॉपिक इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲड करतो मुद्दाम. हे छोटं लेक्चर झालं ठीक आहे, पण हे सगळं इम्पॉर्टंट आहे. अख्खं ऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यावरती डिपेंडंट आहे. तर तू हे व्हिडिओ नीट बघायचेत. नाही कळला तर मल्टिपल टाइम्स बघायचेत. आणि हा व्हिडिओ बघायच्या आधी तुझं काय क्लिअर पाहिजे? ॲटॉमिक स्ट्रक्चर. त्याच्यामधलं काय पाहिजे तुला? फक्त ऑर्बिटल शेप्स ते बघून घे. आणि अजून काय? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आणि नंतर काय बघून घे बाबा? केमिकल बॉन्डिंग. आणि केमिकल बॉन्डिंग मधलं पण काय? हायब्रिडायझेशन.
तो आता स्क्रीनवरती दिसतंय, एवढे टॉपिक तो आधी बघून घे, तरच तुला हे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स वगैरे सगळं कळेल. आणि तो आधीचा जर व्यवस्थित बघितला असेल, तुला SP3 SP2 कळतंय, भरपूर वेळ घालवलाय मी केमिकल बॉन्डिंगमध्ये, तुला जर ते कळलंय तर काही बघायची गरज नाही, डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट पासून स्टार्ट. बाय.